तर माझ्या बर्थडे निमित्त आम्ही चाललो होतो रांजणगावला गणपती बाप्पांच्या दर्शनाला. आणि जाताना मस्त मध्ये पावसाचं वातावरण झालं, मग आम्ही रांजणगाव मध्ये पोहोचलो. मग गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि म्हणलं जय बाप्पा सुखी ठेव, तुझं नाव आमच्या मुखी ठेव. मग दर्शन घेऊन बाहेर आलो, एवढं बेकार वारं सुटलं होतं ना, काही विचारूच नका. आणि रिमझिम पाऊस तर सोडा, इकडे दो पावसाने पर वातावरण गार करून टाकलं होतं. आणि एवढ्या बेकार वाऱ्याने दो पावसाने बिना बेसतात माणसं गार झाली होती. आणि ते कशी ते बघा या पावसामुळे. आणि आम्ही पुढे उभं होतो आणि हे एवढे घाबरले होते की भिंतीला खेटून उभे होते. आणि हे तर सोडा आमची बाई तर डायरेक्ट लपली होती. आणि इथं सेल्फीने व्हिडिओ काढली आणि मंदिराच्या पाठीमागं तर डायरेक्ट पावसामुळे तळच भरलं होतं. मग आम्ही सगळे मंदिरा पाठीमागच्या गार्डन मध्ये आलो, मस्त मध्ये थंडगार वातावरणात सेल्फीने व्हिडिओ काढला. आणि मोद को छोकर टक से वापस आ सकतो असं म्हणत इथं जरा मगरी सोबत एक व्हिडिओ काढला. आणि या थंडगार वातावरणामध्ये चहा प्यायची मजाच वेगळी, म्हणून मग चहा प्याला. आणि चहावर कुठं बागात आहे का म्हणून वडापाव खाल्ला. आणि वडापाव